मित्रांनो, उद्या वार रविवार 16 एप्रिल रोजी जे बार्डी वावेचं बिनजोडचं जे भव्य दिव्य मैदान घडणार आहे, सभापती केसरी, या मैदानाची तयारी पूर्णपणे झाली आहे. आणि या मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे या संदर्भातील संपूर्ण मुलाखत घेण्यासाठी आज आपण मैदानावर हजर झालो आहोत. नक्कीच एक सुंदर आणि सर्वांच्या आवडीचं मैदान उद्यासाठी सज्ज झालं आहे. तर चला सर्व आयोजकांची मुलाखत घेऊया. प्रत्येक वेळेस बार्डी वावे कमिटीच्या माध्यमातून आपल्याला नवीन काहीतरी बघायला मिळतं. आणि यावेळेस त्यांनी सुट्टीला, आता प्रचंड ऊन असल्यामुळे बैलांची दमछाक होऊ नये, सुट्टी मेकरांचा विचार करून त्यांनी या मैदानात, यावेळेसचे जे मैदान होणार आहे त्या मैदानात त्यांनी सभापती केसरी मैदानात पूर्ण सुट्टीला सावली करण्याचा एक उत्तम असा निर्णय घेतला आहे. जेणेकरून बैलगाडा मालक असो, त्यांच्या बैलांची आणि जे सुट्टी मेकर असतात तर अशा प्रकारे पूर्ण नेट आणि बांबू लावून पूर्ण सावली करणार आहेत. आणि त्याच्यामुळे काही जी अडचण होती बैलांना, की ऊन लागते किंवा बऱ्याच वेळ जर थांबायला लागलं, कधी तर थांबायला लागत नाही कारण सुट्टीचं नियोजन खूप सुंदर असतं, परंतु जरी थोडा वेळ थांबावं लागलं तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची बैलगाडा मालक आणि बैलजोडीची किंवा सुट्टी मेकरांची गैरसोय नको, त्यांना एक उत्तम प्रकारे सावली. मंडप आहे. मामा, आता तुम्ही हे मंडप बनवताय, हा कशासाठी बनवताय? बैलांच्या खास सुरक्षेसाठी. हा, म्हणजे एक प्रकारचे बैलांना उन्हापासून सुरक्षा व्हावी त्यासाठी. आणि किती प्रकारे कापड वगैरे किती लांबीचं आहे, काय कसं? आता ह्यो 60x60चा करण्याचा येते. हा, म्हणजे 60x60चा मांडव असणार आहे. आणि उत्तम प्रकारे किती सरासरी किती जोड्या बसू शकतात काय? तरी याच्यामध्ये 25-30 जोड्या बसतील. अरे वा, म्हणजे चांगल्या प्रकारे एक लॉट जो आहे तो 25-30 गाड्यांचा तो नक्कीच बसेल येते. आणि आपल्या समवेत आयोजक स्वतः आहेत, त्यांनाही आपण सर्व मैदानाची माहिती विचारणार आहोत. बैलगाडा मालक, चालक आणि शौकीनांसाठी, शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. नितीन मेडिकल स्टोअर कडाव यांनी बैलगाडा मालक, चालक आणि शौकीनांचा एक विचार करून नितीन मेडिकल स्टोअरमध्ये गुरांची जी औषधे मिळतात त्या सर्व औषधांवर 20% सवलत उपलब्ध करून दिली आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्व बैलगाडा शर्यत चालक, मालक आणि शौकीन तसेच शेतकरी बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. ठिकाण आहे मुक्काम कडाव, नितीन मेडिकल स्टोअर, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. तर सर्व बैलगाडा शर्यत चालक, मालक आणि शौकीनांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. मित्रांनो नमस्कार. आज जर बघायला गेलो तर मुंबईच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक बार्डी वावे कमिटीचं जे मैदान होतं, म्हणजे कर्जत तालुक्यातील, ते आवर्जून उल्लेखण्यासारखं असतं. आणि सर्व बैलगाडा मालका त्या मैदानाची आतुरतेने वाट बघत असतात. गाडा मालकांचं एक आवडीचं मैदान म्हटलं तर काही हरकत ठरणार नाही, असं हे मैदान होतं. आणि प्रत्येक वेळी एक रेकॉर्ड ब्रेक गाड्या करण्याचा प्रयत्न त्या कमिटीचा असतो. आणि यावेळेस देखील त्यांनी एक सभापती केसरी म्हणून मैदान ठेवलंय. आणि या मैदानाबद्दलची आपण माहिती घेण्यासाठी आलो, कारण वेगळी काय माहिती घ्यायची गरज नाही, कारण मैदान हे सुसज्ज असतं. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन म्हणून आपण त्यांची माहिती घेणार आहोत. तर त्यांच्या आयोजकांकडून मैदानाची आपण थोडीफार माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आता प्रत्येक वेळी काहीतरी मैदानामध्ये नवीन असतं, आणि मैदानाची तर काही आपल्याला माहिती सांगायची गरज नाही, कारण प्रत्येकांना परिचित असं मैदान आहे. छोटे मोठे गाडा मालकांचं एक आवडीचं मैदान. काही गाडा मालक आपली जोडी थांबवून ठेवतात या मैदानासाठी. असं हे बार्डी वावेचं मैदान. काय सांगाल मैदानाबद्दल? प्रथमतः उद्या येणाऱ्या गाडा मालकांचं मी सहर्ष स्वागत करेन. आणि तुम्ही जसं बोलताय का हा मैदान म्हणजे एक नावाजलेलं मैदान आहे किंवा उल्लेखनीय मैदान आहे, तर आम्ही मैदानामध्ये प्रत्येक गाडा मालकाला अशी सुसज्ज म्हणजे त्यांच्या बैलांना पाळण्यासाठी जो एक मैदान तयार करतो तो एक आगळा वेगळा असतो. आणि काहीतरी नवीन करण्याचा आमचा नेहमी मानस असतो. त्यामुळे गाड्या आमच्या इथं थांबून राहतात आणि आमच्या मैदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा गाड्या पळाल्या जातात. आता दादा, मागच्या मैदानात देखील बरेचसे जोड्या अशा चांगल्या म्हणजे मोठमोठ्या शर्यती झाल्या. आणि एक वेगळ्या प्रकारचं मैदान ठरलं. खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं होती. प्रत्येक बक्षीस एक जी मोठी बक्षिसं होती ती मोठ्या गाड्या मालकांना, आणि जी छोटी बक्षिसं खास करून छोट्या गाड्या मालकांचा विचार करून बक्षिसं ठेवली होती. ती सर्व बक्षिसं सर्वसामान्य गाड्या मालकांना गेली आणि त्यांच्या एक चेहऱ्यावर वेगळा आनंद होता. तर यावेळेस देखील काय असं असणार आहे का? यावेळेस देखील आम्हाला श्री नरेंद्र शेठ गोमारे यांच्या माध्यमातून ज्या सर्वात 5 मोठ्या शर्यती होतील त्या 5 मोठ्या शर्यतींना त्यांच्या सौजन्याने असं त्यांना ट्रॉफ्या देऊन सन्मानित केला जाईल. तसेच एक उल्लेख करायचा राहिला की मागच्या मैदानामध्ये आमदार केसरीला आम्हाला श्री सुदाम शेठ पवाल यांच्या माध्यमातून एसी आणि वॉशिंग मशीन उपलब्ध झाली होती. त्यांचं मागच्या मुलाखतीमध्ये किंवा आम्ही नाव घेतलं नाही, त्यामुळे प्रथमतः त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की याच्यानंतरची जी मैदानं होतील, अजून एक असं भव्य दिव्य एक प्रसिद्ध गाडा मालक आहे, त्याच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा एक मोठा मैदान आमच्या मैदानामध्ये होईल.
आणि जी बक्षीस आहेत 5 मेटल ट्रॉफीज आहेत आणि ट्रॉफी देखील आकर्षक आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या गाडा मालकांनी त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, अ, अशी त्यांना विनंती करतो. आता दादा तुम्ही म्हटले की 5 मेटल ट्रॉफी आहेत आणि ट्रॉफी सुद्धा खूप चांगल्या आणि मोठ्या आहेत. तर त्यांचं काय स्वरूप असणार आहे की सर्व मोठ्या शर्यतींना कसं काय नाही, असणार? नाही. सगळ्या मोठ्या शर्यतीनंच त्या ट्रॉफ्या असतील. कारण मागच्या मैदानामध्ये सर्व गाडा मालकांचा समावेश केला होता. सगळ्यांना कुणालाही असं म्हणजे मोठं, बारीक, लहान असं कुठल्या प्रकारचा आम्ही उल्लेख केला नव्हता. कारण आम्ही प्रत्येक गाडा मालकाचा विचार करूनच आम्ही मागच्या मैदानामध्ये आमदार केसरीला आम्ही मोठ्या प्रमाणात बक्षिसं वाटली आणि सगळी चांगल्या उच्च कंपनीची सगळी बक्षिसं होती. त्याच्यामुळं त्यात आता यावेळेस फक्त आम्ही ज्यांनी सौजन्य केलंय, जे श्री नरेंद्र शेठ गोमारे यांचं मी मनापासून आभार मानतो, की त्यांनी आमच्या मैदानावरती एवढा मोठा विश्वास दाखवला आणि त्यांनी त्या 5 ट्रॉफ्या आम्हाला मैदानासाठी उपलब्ध करून दिल्या. आता दादा तसं जर बघायला गेलो तर वेळोवेळी आपल्या मैदानात कोणी ना कोणी बाहेरून असो किंवा तालुक्यातील चांगले व्यक्ती नेहमी बक्षिसं देत असतात. तर काय सांगाल त्याच्याबद्दल की प्रत्येक वेळेस तालुक्यामध्ये इतरही मैदानं होतात. परंतु एक बार्डी वावे जे मैदान घडतं त्या मैदानाकडे सर्वांचा दृष्टिकोन एक वेगळा असतो आणि सर्वांचा पहिला मानत असतो की या मैदानात काहीतरी आपल्याकडून मिळालं पाहिजे. तर काय सांगाल त्याबद्दल? नाही जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तालुक्यातील किंवा तालुक्याबाहेरील जे व्यक्ती आमच्या मैदानावरती प्रेम करतात, त्यांचं मी मनापासून आभार आभार मानतो. कारण हा मैदानच खूप देखणं आहे आणि गाडा मालकांना पळण्यासाठी त्यांच्या बैलांना पळण्यासाठी, त्यांच्या नंदींना पळण्यासाठी एक अशी विशिष्ट प्रकारची फाटी तयार आहे का त्या फाटीमध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला खड्डा मिळणार नाही. असं जसं का मी मागच्या मैदानात सांगितल्याप्रमाणे जसं का हवेला जसा स्पेस असतो म्हणजे गाड्यांना धावण्यासाठी, तसा बैलांना धावण्यासाठी इथं चांगल्या प्रकारचा एक हे उपलब्ध राहतो आणि त्यामुळं गाडा मालकांना आमच्या मैदानासाठी प्रथम प्राधान्य असतो. नक्कीच दादा. जसं हायवे रूट असतो तसा बैलगाडा क्षेत्रातील हायवे म्हटलं तरी काही हरकत नाही. असं बार्डी वावेचं मैदान असतं आणि त्यातल्या त्यात दादा आता प्रत्येक वेळेस तुमच्या मैदानात काहीतरी तुम्ही नवीन गाडा मालकांसाठी संकल्पना आणा किंवा सोयी-सुविधा आणता. तर यावेळेस काय नवीन असणार आहे? यावेळेस आता पहा आता पाठीमागे काम सुद्धा चालू आहे सुट्टीला जो उन्हाचा तडाखा बघता गाडा मालकांना म्हणजे बैलांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही एक 60x60चा एक मंडप सुट्टीला आवर्जून टाकण्याचा प्रयत्न आमचा आहे. फक्त गाडा मालकांनी त्या संधीचा लाभ घ्यावा. कुठल्याही प्रकारची इथे घसडी न करता किंवा मंडप कुठल्या प्रकारचा तिथं बांबू तुटेल वगैरे काय किंवा मंडप तुटेल अशा प्रकारची कुठल्या काळजी घेऊन शेवटपर्यंत मंडप राहायला पाहिजे. फक्त गाडा मालकांनी त्याची एक दखल घ्यावी का बाबा आपल्या बैलांना किंवा अजून आपल्या माध्यमातून या मंडपला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही आणि ही फक्त बैलांसाठी आणि जे सुट्टीला जे बैलांना धरून असतात त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांनी त्या संधीचा लाभ घ्यावा. दादा उद्यावर मैदान आहे. परमिशनचं वगैरे तुमचं प्रत्येक मैदान परमिशनचं असतं. या मैदानाची देखील परमिशन परमिशन संध्याकाळपर्यंत 100% परमिशन येईल. हां, म्हणजे प्रत्येक मैदान हे परमिशनच्याद्वारे असतं. त्यानंतर मैदानामध्ये वैद्यकीय सुविधा सुद्धा असतात. त्या सुविधेबद्दल काय सांगाल? वैद्यकीय सेवा आपले दीपक शेठ सावंत आणि बाबू शेठ घारे यांच्या माध्यमातून आम्हाला एक प्रत्येक मैदानाला तालुक्यातील एक त्यांचा मोलाचा आणि मोठा सहभाग आहे का ते प्रत्येक मैदानाला तालुक्यातील कर्जत तालुक्यातील प्रत्येक मैदानाला त्यांचा ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध असते आणि पशुवैद्यकीय असतातच जे शासनाच्या परवानगीनुसार असल्यामुळे पशुवैद्यकीय असतात त्यामुळे बैलांसाठी देखील डॉक्टर उपलब्ध असतील आणि जे मैदानं मागच्या वेळेसारखे होतात तसेच हा मैदान करण्याचा आमचा पुरेपूर्ण प्रयत्न असेल. ठीक आहे. तुम्ही म्हणाले, की या मैदानात आपल्या एक नवीन संकल्पना म्हणजे बैलांना सुट्टीसाठी सावली वगैरे असणार आहे. त्या व्यतिरिक्त कसं असणार आहे सुट्टीचं नियोजन? बघा या मैदानात आम्ही एक आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न आहे आमचा. ज्या जोड्यांची नावनोंदणी बिनजोडसाठी होईल, तर त्यांना डायरेक्ट व्ही-आय-पी एंट्री असेल आणि मग बाकीच्या गाडा मालकांनी असं बोलू नये का बाबा मोठ्या गाड्यांना एक वेगळा न्याय आणि लहान गाड्यांना वेगळा न्याय. तर आम्ही या मैदानामध्ये एक वेगळा करण्याचा प्रयत्न राहू. कारण ज्या बिनजोडच्या गाड्या असतात, त्या भरपूर उशीर जर खाली थांबल्या, तर त्याच्यामागं त्यांचा असणारा फॅन फॉलोअर्स हा पूर्णपणे इथं थांबला जातो आणि त्याच्यामुळं मैदानात कुठेतरी अडचण निर्माण होते आणि त्याच्यामुळं आम्ही बिनजोडच्या गाड्या लगेचच सोडू. तिथला जी पब्लिक असते ती कमी करण्याचा आमचा मानस असेल त्यामुळं गाडा मालकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं. आम्ही ज्या बिनजोडच्या ज्या नावनोंदणी होतील त्या गाड्यांना आम्ही डायरेक्ट एंट्री देऊ. त्या गाड्या पहिल्या सुटल्या जातील आणि मग बाकीच्या गाडा मालकांनी असा विचार नको करायला, का आम्हाला एक न्याय ना आणि त्यांना एक न्याय असा कुठल्याही प्रकारचा कुणावरती अन्याय होणार नाही. फक्त आमचा हा मानस आहे का बाबा ती मोठ्या-मोठ्या गाडा मालक असतात आणि त्या गाडा मालकांचं बैल सुद्धा नंतर मग 2-2.5 तास उभे राहिल्यानंतर ते सुद्धा लागायला मागच्या मैदानात देखील पाहिलं असेल आपण का एक गाडी लागायला आम्हाला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास गेला आणि त्याच्यामुळं ज्या पाठीमागच्या 2-4 गाड्या कॅन्सल झाल्या. त्याला मग अशा वेळेस आम्ही एक निर्णय घेतला का बाबा ज्या बिनजोडच्या गाड्या आहेत, त्या गाड्या आम्ही डायरेक्ट व्ही-आय-पी एंट्रीने टाकून त्या गाड्या पहिल्या सोडल्या जातील.
त्यानंतर 2-4 गाड्या सोडून परत एक म्हणजे असं कुठला तरी एक वेगळा नियोजन आमचा करण्याचा मानस राहील. फक्त सर्व गाडा मालकांनी आम्हाला सहकार्य करावं हीच त्यांच्याकडून अपेक्षा राहील. नक्कीच दादा, गाडा मालक देखील या संधीचा लाभ घेतील आणि नक्कीच एक जर वेगळा जर उपक्रम आपल्या मैदानातून घडतोय आणि जर नक्कीच या उपक्रमातून जर लहान जे गाडा मालक आहेत, ज्यांच्या गाड्या उशिरामुळे कॅन्सल होतात, त्यांना देखील टायमिंग जर कमी झाला, तर त्या टायमिंगचा लाभ त्यांना देखील घेता येईल. ज्यांच्या एक शर्यत होती, त्यांना 2 शर्यती करण्याचा लाभ मिळेल. तर नक्कीच गाडा मालकांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा. तर आपण दादा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ. जसं मागील मैदान रेकॉर्ड ब्रेक झाली, हेही देखील मैदान सभापती केसरी नावाप्रमाणेच एक उत्तम प्रकारे होईल, हीच आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि गाडा मालकांना विनंती करतो की सर्वांनी लवकरात वेळेवर लवकर. हजर राहून मैदान लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करावा. आयोजकांची तर बोलीभाषा आहे की 11 पर्यंत किंवा 10 पर्यंत पण मैदानाची आपण सुरुवात करूया. तर जेणेकरून उन्हाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे गाडा मालकांनी उन्हाचा विचार करून, आपल्या नंदीचा विचार करून लवकरात लवकर शर्यत करून लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करावा. हीच आपण सर्व गाडा मालकांना विनंती करू आणि आयोजकांना मैदानाच्या शुभेच्छा देऊ. धन्यवाद. धन्यवाद. बघा, पहिलं असं मैदान आहे की ज्या मैदानात आयोजक स्वतः टँकरने पाणी मारतात. ड्रायव्हर असून सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की आपण आपल्या हाताने आपल्याला जसं पाहिजे तसं मैदान घडूया. म्हणून असं आयोजक नक्कीच त्यामुळे नक्कीच हे मैदान एक वेगळ्या प्रकारे बघायला मिळतं. असं हे बारडी वावेचं मैदान उद्यासाठी सज्ज.